नमस्कार, आप देख रहे हैं डिस्कवरी ऑफ माझा विषय असा आहे की हा काय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आपण बोलतो बाहेरून बोलता येतात ठीक आहे, येऊन द्या पण हा आपण बोलला इकडे ह्या ह्याच्यामध्ये बोलला आणू शकत नाही. तुम्ही इथे येऊ नका की बाहेरच्या लोकांनी यायला नाही पाहिजे वगैरे असं आणू शकत नाही ना. म्हणजे आपण संविधानात लिहिलं हक्क वगैरे मग आपण त्या पुढच्या गोष्टी होतो. तर त्या ज्या बाहेरच्या येतात त्यावर आपण लक्ष ठेवू आपण. पण तुम्ही पण ट्रस्टनी किंवा ह्यानी आहेत गावातील ट्रस्ट जे आहेत मंडळाचे जे आहेत त्याच्या माझं म्हणणं की आम्हाला त्या व्हॉलेंटियर्स हे प्रत्येक ठिकाणी असले पाहिजे. मी असं ऐकलं की त्या पालखीबरोबर आहे ना, पालखीबरोबर हे ट्रकचे लोक असतात तर ते ट्रकचे लोक हे शेवटपर्यंत असले पाहिजे. ठराविक वेळेनंतर ट्रकचे लोक तो ताबा जो आहे तो वेगळ्या लोकांकडे घेणार नाही पाहिजे. ट्रकचा पालखीचा ताबा आहे ना हा त्या ट्रकच्या लोकांकडेच असतो. जे लोक जे तुम्ही प्रोव्हाइड करतात ते व्हॉलेंटियर घेणार किंवा पालखी जे उचलणार हा त्याच्याकडेच असला पाहिजे. जर इतर लोकांकडे गेला ना तर त्याला कंट्रोलिंग करावं. आणि तुम्ही जे सांगा ते पूर्ण तुमच्याच हातात असलं पाहिजे. हा आमच्याच असते, आमच्याच असताना तिथं ट्रस्टी पाहिजे पण येत नाही अशी सुद्धा घटना आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलं. तेव्हापासून आम्ही सोडून दिलो. म्हणजे जे काही पालखीची जबाबदारी आम्ही स्त्री करून परत त्याची मिरवणूक आहे ते गळापासून उतरून परत गळापर्यंत पोचवण्याची जबाबदारी ते आम्ही सगळं घेतो. जसं आधी गल्लीची हे आहे तिथल्या पोरांना थोडं सहयोग करायला सांगितलं होतं 2 वर्ष पहिला आपण. मग तिथली पोरं आपले जे स्थानिक लोक आहेत म्हणजे त्यांची जबाबदारी आहे आणि त्याच्यात कमिटीची जबाबदारी किती असेल ना तर लोक त्यांचं ऐकतात. तर बाहेरचे जे बाहेरचे येत आहेत लोक आहेत तर त्यांच्याकडे पालखीचा ताबा नाही पाहिजे आणि ज्या लोकांना तुम्हाला माहिती आहे की हे त्यासाठी चाललंय कारण मी स्वतः गेल्या वर्षी जे आम्ही कोई हिंदू नहीं मुस्लिम उसमें कोई नहीं है. सिर्फ वो बम्बल का काम है और सबके मिलकर काम करना है. और बाकी का जो चीज़ है आपको सब लोग अनुभव है. सर बोले हैं, मैडम बोले हैं, बाकी सब लोग आप लोग बोले हुए हैं. तो हमको नहीं लगता त्यामध्ये खूप ज्ञान बघितलं आहे. तसं शिवप्रसाद नागपूरमध्ये घुसला आहे. शिवप्रसाद नागपूर त्याच्यामध्ये असणारी वेगळी बाजूच्यामध्ये असंच हिरवट जवळ येते किंवा ही कम्युनिटी लहान जनरेशन नव्हता तरी हा कार्यक्रम और खड़ा था. ठीक है, ये पार्टी जो होती है इसमें अंधेरी के बाहर के भी लोग यहाँ पर बहुत सारे चीज़ों का आश्वासन दिया जा सकता है. प्रैक्टिकल बात ये था कि पालकी योजना जितनी मस्जिद के लोगों की उतनी जोरदार लगे होते. मी विनंती करी या वेळापैकी करून मी आला. आपली जत्रा आईच्या कृपेने यशस्वी होते. अगदी आनंदात होते. कुठे काही करायला लागत नाही. एवढी मी पण पाहिजे अजून सर्व नियमांचं पालन करू.